हॅलो, वेलकम टू माय चॅनल ॲडव्होकेट DSP. आज मी तुम्हाला वेगळ्या विषयावर माहिती सांगणार आहे. आपण फ्लॅट खरेदी करत असताना ते कागदपत्रे 1-2 लॉयर्सला पण दाखवतो. कधीकधी रजिस्ट्री ऑफिसमध्ये पण नेऊन दाखवतो की हा फ्लॅट घेण्यायोग्य आहे किंवा नाही. पण त्यामधली एक रिन्युएशनची टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्या आपण वाचत नाहीत किंवा ज्यांना दिलेलं आहे त्यांनी वाचले का नाही याची काळजी पण आपण घेत नाहीत. त्यात लिहिलेलं असतं रिन्युएशन कंडिशन्स कॅन अप्लाय. टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत हे सांगितलेलं नसतं. आणि मग काय होतं, जर टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेल्या नसतील तर परतावा तुम्हाला परत मिळेलच याची गॅरंटी नाही. जर त्यात टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेल्या असतील तर त्याचा वेगळा बॉन्ड करून घ्यावा लागतो, जेणेकरून तुम्ही पैसे भरलात तर त्याचा परतावा तुमच्या पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे. जर तुम्ही असा वेगळा बॉन्ड केला नसेल तर पुढच्या पिढीला त्याचा परतावा मिळेल ह्याची शक्यता नाही.